तर पहा मैत्रिणींनो, आपण आज ब्लाऊजची तुकड्यांची कट करून घेणार आहे. तर आता आपल्याला लटकन बनवायचे आहे. तर त्यासाठी मी कपडे घेणार आहे. ते 4 फोल्ड करून घ्यायचे आहे आपल्याला. आपल्याला 4 तुकडे कट करून घ्यायचे आहे. 2 मी मोठी साईज घेतली आहे आणि 2 थोडेसे छोटे घेतलेले आहे. आपले जे उरलेले ब्लाऊजचे पिसाचे तुकडे राहतात त्याच्याने आपण कट करून घ्यायचा आहे. मी या कपड्याला जॉईंट दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता वरतून दिसतंय. अजून आपल्याला 2 छोटे करून घ्यायचे आहे. त्याच्यापेक्षा छोटे थोडेसे घ्यायचे आहे, कारण की आपण मोठे खाली लावणार आहे आणि छोटे थोडेसे वरती लावणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला सगळे कट करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता माझे 4 कट झालेले आहेत. आता आपण ब्लाऊजची नॉड घेणार आहे आणि ब्लाऊजच्या नॉडला आधी आपण मोठी साईज घेणार आहे, त्याला अशी फोल्ड करणार आहे आणि नॉडला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. आता आपण शिलाई लावून टाकून घेणार आहे आणि इथं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपली टोक बाहेर दिसले जात नाही. आता आपल्याला उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे. ही झाली आपली एक लटकन तयार. आता आपण डबल दुसरी घेणार आहे. मला व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत पहा. आता आपण दुसरी पण घेतली, त्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथं पण थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे. तर आपले दोन्ही आता तयार झालेले आहे. आता आपण हा कट करून घेऊ उरलेला कपडा. तर तुम्ही पहा माझे दोन्ही लटकन तयार झालेले आहेत. आता आपण ते छोटेसे तुकडे होते ते पण घेणार आहे. आणि आता आपण शिलाई मारून घेणार आहे. आता आपण दुसरं पण घेणार आहे आणि ते पण आपल्याला लटकनमध्ये ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथं थोडंसं फोल्ड करायचं जसे आधी आपण केलं होतं तसंच, आणि उरलेला कपडा कट करून घ्यायचे. कपडा जर ठेवला तर ते फिनिशिंग दिसत नाही. तर हे झाले माझे लटकन तयार. पाहू शकता माझे किती छान फिनिशिंगमध्ये लटकन तयार झालेले आहे ब्लाऊजची. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब.